मित्रो, गेल्या तासाला आपण मृदा भूगोल या पेपरचा अभ्यास करत असताना मृदेमध्ये असणारे महत्त्वाचे घटक आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये असणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी आणि दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तापमान. या दोन घटकांचा प्रभाव हा मृदेच्या विकासावरती कशा प्रकारे होतो हा भाग आपण गेल्या तासाला अभ्यासलेला होता. आज जो आपण अभ्यास करणार आहे तो प्रामुख्यानं मृदेमध्ये असणारे रासायनिक गुणधर्म कसे आहेत यांचा अभ्यास आजच्या तासाला आपण करणार आहोत. आता मृदेमध्ये असणारे रासायनिक गुणधर्म अभ्यासत असताना काय होतं की रासायनिक गुणधर्मामुळे एक मृदेची सुपीकता वाढते. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मृदेला जो काळा रंग प्राप्त होतो हा काळा रंग म्हणजेच काय तर मृदेमध्ये असणारा कुजलेला पालापाचोळा असतो. कुजलेला पालापाचोळा जो आहे त्यामुळं मृदेला एक काळा रंग त्या ठिकाणी प्राप्त होतो. आता रासायनिक गुणधर्मामुळे मृदेची सुपीकता ही नेहमीच वाढत असते. हे गुणधर्म योग्य प्रमाणात असणं अत्यंत गरजेचं असतं. मृदेमध्ये कोणताही घटक कमी अधिक जर झाला तर मृदेची असणारी प्रकृती किंवा तिची असणारी तब्येत ही बिघडते असं आपण म्हणतो. सिलिकॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पालाश, लोह, सोडियम, ॲल्युमिनियम ही मृदेतील मुख्य रासायनिक संयुग आहेत. त्याचबरोबर मॅंगनीज, तांबे, झिंक, बोरॉन, कॉपर, कोबाल्ट, फ्लोरीन, आयोडीन हे जे घटक आहेत ही रासायनिक संयुग ही मृदेमध्ये कमी प्रमाणात दिसतात किंवा आढळून येतात. गेल्या तासात सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मृदेमध्ये अतिशय जास्त प्रमाणात असणारे जे रासायनिक घटक आहेत ते म्हणजे कोणते तर सिलिकॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पालाश, लोह, सोडियम आणि ॲल्युमिनियम ही असणारी मृदेतील मुख्य रासायनिक संयुग म्हणून ओळखली जातात. आणि त्याचबरोबर मी आता जे सांगितले की ते कमी प्रमाणात असतात परंतु आवश्यक असणारे सुद्धा काही घटक या मृदेमध्ये सामावलेले असतात. त्यामध्ये कोणते तर मॅंगनीज, तांबे, झिंक, बोरॉन, कॉपर, कोबाल्ट, फ्लोरीन, आयोडीन हे जे रासायनिक संयुग आहेत ही सुद्धा मृदेमध्ये कमी प्रमाणात सामावलेली आपल्याला दिसून येतात. आता पुढचा जो भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे मृदेतील सेंद्रिय व कार्बनिक व जैव घटक कोणकोणते आहेत. आता जमिनीमध्ये अति आम्लता आणि अति क्षारता हे दोन घटक असतात. आता मृदा जर सुधारायची असेल तर अति आम्लता जर ज्या मृदेमध्ये असेल, आम्लता ॲसिडिक सॉईल जर झाली असेल तर तिथे चुनखडीची पूड ही वापरावी लागते किंवा चुना हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरतात. कारण चुन्याचा असणारा जो गुणधर्म आहे तो अल्कली आहे. आम्ल जास्त असेल तर अल्क त्या ठिकाणी वापरायचं. दुसरा म्हणजे अतिक्षारता जर असेल, अतिक्षारता तर तिथे जिप्सम, गंधक इत्यादींचा वापर हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. आता वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवशेष हे कुजतात व सेंद्रिय पदार्थांची निर्मिती होते. हे सेंद्रिय पदार्थ मृदेला नत्र, स्फुरद, गंधक इत्यादी अन्नद्रव्ये पुरवित असतात. सेंद्रिय पदार्थांच्या सजीव गुणधर्मामध्ये सर्व जैव घटकांच्या जिवंत राहण्याची एक सेंद्रिय पदार्थच उपयोगी पडत असतात आणि म्हणून सजीवात एक सुधारणा होत असते. सेंद्रिय पदार्थामुळे मृदेला कार्बन उपलब्ध होतो आणि त्यामुळे मृदेत असंख्य उपयुक्त सूक्ष्म जीवजंतूंची वाढ होते. अनेक सूक्ष्म जीवजंतू, लहान प्राणी असतील, त्याचबरोबर कीटक यांच्यामार्फत मृदेत हालचाल होते आणि मृदेत त्यामुळे पोकळ्या निर्माण होतात. या पोकळ्यांमधून हवा खेळती राहते आणि पाणी पाझरत पुढं जात राहतं. सजीवांच्या असणारी जी विष्ठा असते किंवा शेणखत ज्याला आपण म्हणतो यामुळे मृदेत सेंद्रिय पदार्थांची भर अधिकच पडत राहते आणि सेंद्रिय पदार्थामुळे मृदा ही सुपीक आणि ह्युमसयुक्त बनते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मृदेला एक काळा रंग प्राप्त होतो किंवा मृदा पाण्यामध्ये घातल्यानंतर पाणी जे काळं रंग प्राप्त होतो, काळं दिसतं, त्याचं असणारं मुख्य कारण कोणतं तर त्या मृदेला ह्युमस प्राप्त होतो. ह्युमस जर जास्त असेल तर ती मृदा अतिशय पोषक अशा प्रकारची असते.
चिकणमातीचा चिकटपणा कमी होऊन सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा केल्यास मृदा ही ठिसूळ बनते व ती ओलावा धरून ठेवते. सेंद्रिय घटकामध्ये रासायनिक क्रिया घडून येतात व त्यातून पिके, वनस्पती इत्यादींची वाढ ही अतिशय मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचबरोबर उपयुक्त अन्नअंश निर्माण होतो. सेंद्रिय पदार्थामुळे मृदेत बॅक्टेरिया, जंतूंची भरपूर वाढ होते व मृदेची उष्णता ग्रहण शक्ती ही सुद्धा त्यामुळं वाढते. जमिनीमध्ये बॅक्टेरिया असणं अत्यंत गरजेचं आहे. मी पाठीमागे तुम्हाला सांगितलं की एक चिमटभर मातीमध्ये किंवा 1 ग्राम मातीमध्ये 100 कोटी हे बॅक्टेरिया असतात. 1 ग्राम माती किंवा चिमटभर माती जर घेतली की जिचं वजन सर्वसाधारणपणे 1 ग्राम असं आपण गृहीत धरलं, 1 ग्राम, तर 1 ग्राम मातीमध्ये किती जीव असतात, तर ते जीव सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञांच्या मते 100 कोटी इतकी संख्या होऊ शकेल. इतके जीवाणू, बॅक्टेरिया या मृदेमध्ये सामावलेले असतात. जेथे जमिनीत सेंद्रिय भाग फारच कमी असतो तेथे मृदेला शेणखत, कंपोस्ट खत पुरवून मृदा समृद्ध बनवली जाते. कृत्रिम खते फार जास्त दिल्यामुळे मृदा ही किंवा नापीक बनते किंवा मृदेची असणारी प्रकृती ही बिघडत जाते. चिकणमातीच्या बारीक कणांच्या जमिनीत प्रामुख्यानं कॉलॉइड्स इत्यादी सूक्ष्म कण हे जास्त प्रमाणात असतात. आता कॉलॉइड्सचे जे कण आहेत ते डोळ्यांना दिसत नाहीत, इतके सूक्ष्म असतात. ते सूक्ष्मदर्शी यंत्रातून पाहावे लागतात. पोयट्याचा किंवा गाळाच्या जमिनीतून कॉलॉइड्सचे प्रमाण हे मध्यम असते, तर जाड कणांच्या वाळूच्या जमिनीत ते फारच कमी आढळून येते. कॉलॉइड्सच्या कणांच्या पाणी मिळाले की ते चिकट बनतात. सेंद्रिय पदार्थामुळे मृदेला एक पोषक द्रव्ये उपलब्ध होतात. त्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, चुना ही द्रव्ये सामावलेली असतात. जमिनीतील चुन्यामुळे क्षार हे पाण्याबरोबरच विरघळतात व वनस्पतींना ते उपलब्ध होतात. मृदेची सुपीकता कायम टिकून राहण्यासाठी मृदेची काळजीपूर्वक तपासणी करावी लागते. कारण जर जमिनीची मृदेची आरोग्य बिघडले, मृदा दूषित झाली तर ती नापीक बनून सजीवांचे जीवनावश्यक असणारं अन्न ती निर्माण करू शकणार नाही. अन्न अपुरं पडेल. म्हणजेच अन्न साखळीतला असणारा हा अतिशय एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याला ओळखलं जातं. आता जमिनीत गांडूळ असेल, गोगलगाया, मुंग्या, उंदीर, घुशी, खारी ही बीळ करून राहणारे जे प्राणी आहेत ते प्रामुख्यानं त्यांच्या अवशेषावरून तसेच वनस्पतींच्या कुजलेल्या पालापाचोळ्यापासून मृदा सलगपणे सुपीक राखली जाते. म्हणजे मृदा सुपीक बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणारं कार्य जर कोण करत असेल तर ह्या गोष्टी हे कार्य करतात. हे जे जीवाणू आहेत, ते कीटाणू असतील किंवा हे जे बीळ करून राहणारे प्राणी आहेत यांचं मोठ्या प्रमाणात योगदान हे मृदा सुपीक बनवण्यासाठी होत असतं. आता सर्व सेंद्रिय घटक हे सर्व सजीवांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अन्न पुरवत असतात. बघा, सर्व सेंद्रिय घटक हे सर्व सजीवांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अन्न पुरवत असतात. निसर्गामध्ये जीवनशास्त्रानुसार सेंद्रिय घटक हे पिष्टमय पदार्थ किंवा ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो हे जीवनसत्वे मृदेला पुरवितात. सेंद्रिय घटक हे मृदेची ऊर्जा शक्ती आहेत. बीजापासून अन्न पुरविणारी, मृदेत जिवंतपणा राखणारी ही शक्ती आपल्या सर्वांच्या गरजा पूर्ण करत असते. सेंद्रिय कार्बनी घटकामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजनचे अणू पाण्याबरोबर मृदेत आढळतात. त्यास पिष्टमय पदार्थ असं आपण ओळखतो. त्यात काही प्रमाणात मेदयुक्तता किंवा फॅटसुद्धा सामावलेली असते. नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थामध्ये 15 ते 18% इतकं प्रमाण हे प्रथिने, पोषक द्रव्ये किंवा प्रोटीन्सनी भरपूर सामावलेलं असतं. सेंद्रिय घटकात विविध प्रमाणात फॉस्फरस सामावलेलं असतं. हे असणारे जे रासायनिक घटक आहेत ते मोठ्या प्रमाणात या पिकामध्ये असतील, फळामध्ये असतील, वनस्पतीमध्ये असतील हे सामावलेले असतात. वनस्पतीमध्ये कुठून येतं तर जर मातीमध्ये असेल, मृदेमध्ये ते घटक उपलब्ध असतील तरच ते घटक हे प्रामुख्यानं वनस्पतीमध्ये येतात, फळांच्यामध्ये येतात. मृदेमध्ये जर हे घटक कमी असतील किंवा मृदाच ही कमकुवत असेल तर प्रामुख्यानं काय होतं की हे घटक हे कमी प्रमाणात फळामध्ये किंवा पिकामध्ये किंवा त्या धान्यामध्ये सुद्धा येतात आणि म्हणूनच ते पीक खाणारे लोक किंवा असणारे प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील हे सुद्धा
कमजोर होत असलेले आपल्याला दिसून येतात. आता मृदेतील गुणधर्म किंवा ज्याला आपण NPK असं म्हणतो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश तुम्ही शेतीमध्ये जी रासायनिक खतं दिली जातात, रासायनिक खतं, त्या पोत्यावरती NPK असं लिहिलेलं असतं पहा. आता हे NPK म्हणजे काय, तर मृदेमध्ये असणारं नत्र किंवा मृदेमध्ये जे असणारे जे गुणधर्म आहेत NPK, नत्र, उदाहरणार्थ N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅश, त्यांची असणारी ही संज्ञा आहे. आणि म्हणून मृदेमध्ये नत्र किंवा नायट्रोजन हे वायुरूप मूलद्रव्य हवेच्या मुख्य घटक आहे. अमोनिया, नायट्रिक ॲसिड इत्यादी नायट्रोजनची महत्त्वाची संयुगे म्हणून ती ओळखली जातात. वनस्पती, जीवजंतू व प्राण्यांच्या जीवपेशीतील नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. आता नायट्रोजनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजनला एक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं की शेतीमध्ये भुईमुगांच्या ज्या रूट्स असतात, भुईमुगाच्या ढाळ्याच्या खाली त्यांच्या ज्या रूट्स आहेत, मुळ्या, त्या मुळ्यावरती छोट्या छोट्या गाठी आपल्याला दिसतात. त्याचबरोबर सोयाबीनच्या सुद्धा ज्या रूट्स असतात, त्या रूटवरती छोट्या छोट्या गाठी आपल्याला ज्या दिसतात त्या पूर्णपणे नायट्रोजनच्या असतात. नायट्रोजन सामावलेलं असतं आणि त्या जितकं नायट्रोजन जास्त असेल तितका विकाससुद्धा मोठ्या प्रमाणात वनस्पतींचा होतो. आणि वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी नायट्रोजनची अत्यंत गरज असते. हवेत सुमारे 75% नत्रवायू असतो, पण तो पिके वनस्पतींना पोषणासाठी घेता येत नाही. नत्र जेव्हा दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावतं तेव्हा पिके आणि वनस्पती त्यांचे शोषण करतात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांचे नायट्रेट क्षार जमिनीमध्ये असतात. ते पाण्यात विरघळतात. मृदेत किंवा जमिनीत जैव पदार्थांचा साठा हाच नायट्रोजनचे भांडार असतं. म्हणून त्यांचे जंतूत रूपांतर करण्यासाठी ठराविक सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. ते जंतू कार्बनी नायट्रोजनचे रूपांतर अमोनियात करतात. मृदेत नायट्रोजन प्रक्रियेसाठी तापमान, पाणी, जिवंत जैविक घटक इत्यादींची अत्यंत आवश्यकता किंवा गरज असलेली दिसून येते. वनस्पतींची जर वाढ व्हायची असेल तर मी आता तुम्हाला सांगितलं की NPK अत्यंत महत्त्वाचं असतात. आणि हे असणारं नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल किंवा पोटॅशियम असेल, यामुळं वनस्पतींची वाढ ही मोठ्या प्रमाणात होते. नत्रामुळे वनस्पतींची पानांची उत्तम वाढ होते. मृदा ही निरोगी राहते. मृदेत वनस्पतींच्या मुळात रायझोबियम हे जीवाणू राहतात. हे सूक्ष्मजीव नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे निर्माण करतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण, रूपांतर रासायनिक पदार्थात करतात. वनस्पती ह्या सूक्ष्मजीवांना अन्नरस पुरवितात व नायट्रोजन स्थिरीकरण त्या ठिकाणी होत असतं. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. आता अझोटोबॅक्टर व क्लोस्ट्रिडियम हे जीवाणू हवेतील नायट्रोजनचे अमोनियात किंवा NH3 यामध्ये रूपांतर करत असतात. आता हे असणारं पूर्णपणे केमिकल कंपोजिशन्स आहेत. मृदेमध्ये असणारे हे जे रासायनिक घटक आहेत, या माध्यमातूनच वनस्पतींचा विकास हा मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे होतो, हा भाग आपण पुढच्या पिरियडला कंटिन्यू करू.